प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। खुल्या बाजारात विरसरवाडी गावातील मूळ रहिवासी दोन मोठे व्यापारी विनापरवाना बेकायदेशीरित्या हजारो मेट्रिक टन प्रतिबंधित अमोनियम क्लोराईड उर्फ नवसागर बेकायदेशीरित्या विकत आहेत आणि विनापरवानी कोणत्याही प्रकारची अणुज्ञापती नसताना त्यांच्या हजारो किलो साठा वर्षानुवर्ष करून ठेवत आहे। त्याचे विल्हेवाट बेकायदेशीरित्या लावत आहे। हे दोघे व्यापारी अप्रत्यक्षरित्या ग्रामीण भागात अवैध बनावटी देशी दारू बनवण्याचा आणि विक्री करण्याचाही बेकायदेशीर उद्योग करीत होते। वास्तविकता चर्चेनुसार हे महबूल व्यापारी असल्याचेही बोललं जात आहे। 3 दिवसांपूर्वी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त यांच्या तत्परतेने विरसरवाडी पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामीण भागातून अवैध बनावटी देशी दारू बनवण्याचा कारखाना पोलिसांना उद्ध्वस्त करण्यात यश आलेलं आहे। चर्चा आहे की या अवैध कारखान्याचे मुख्य सूत्रधार आणि अर्थ पुरवठादार आणि कच्चा माल उत्पादक पुरवठादार याच्यापैकी एक होता। तो नवसागर विक्रेता आणि व्यापारी होता। नवसागर आणि इतर सामग्री त्यांनी कुठून आणली? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक यांना हे गैरप्रकार आणि बेकायदेशीर उद्योग माहिती नाही का? चर्चेनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अनेक अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग या अवैध दारू व्यवसायात असल्याचंही बोललं जात आहे। तसेच जिल्हा उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांच्या साठेलोटे अप्रत्यक्ष आशीर्वादाने हा विरसरवाडी गावात प्रतिबंधित नवसागर रसायन आणि देशी दारू बनवण्यासाठीची सामग्री विक्री होत आहे। चर्चा आहे की लाखो रुपये महिना देऊन हे उद्योग चालू आहेत। विरसरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील खानदेश भागातील नाशिक विभागातील नंदुरबार जिल्ह्यातील एक गाव आहे। हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वसलेले आहे। तिथले बहुतेक लोक व्यापारी, सरकारी कर्मचारी किंवा कामगार आहेत। विरसरवाडी हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एक नवापूर तालुक्यात वसलेलं एक मोठं गाव आहे। 2011च्या जनगणनेनुसार विरसरवाडी गावाची लोकसंख्या 6179 आहे, ज्यामध्ये 3125 पुरुष आणि 3054 महिला आहेत। नवसागर एक रासायनिक संयुग जे अनेकदा बेकायदेशीर मद्यपी पेयांच्या उत्पादनाशी संबंधित असते। अनेक अधिकार क्षेत्रांमध्ये त्याच्या बंदीमुळे लक्षणीय लक्ष वेधून घेतले आहे। बंदी असूनही नवसागर खुल्या बाजारात विकले जात आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे। हा निबंध नवसागरच्या बेकायदेशीर विक्रीचे परिणाम, देशी दारूच्या उत्पादनात त्याची भूमिका आणि या चालू समस्येचे व्यापक सामाजिक परिणाम यांचा शोध घेतो। नवसागर, ज्याला अमोनियम क्लोराईड किंवा इतर रासायनिक प्रकार म्हणून देखील ओळखले जाते, ते प्रामुख्याने खते आणि औषधांसह विविध औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये वापरले जाते। तथापि देशी दारूच्या उत्पादनात त्याचा गैरवापर धोक्यात आला आहे। या गैरवापरात अनेकदा किण्वन प्रक्रिया वाढवण्यासाठी किंवा बेकायदेशीर मद्यपी पेयांची चव आणि क्षमता बदलण्यासाठी रसायन जोडले जाते। स्वस्त आणि शक्तिशाली दारूचे आकर्षण अनेकांना नवसागरच्या बेकायदेशीर व्यापारात गुंतवण्यास प्रवृत्त करते, ज्यामुळे काळ्या बाजाराला चालना मिळते। अनेक प्रदेशांमध्ये नवसागरवर बंदी घालण्यात आली आहे, कारण त्याचे सार्वजनिक आरोग्यावर होणारे धोकादायक परिणाम आहेत। नवसागरसह तयार केलेल्या अल्कोहोलच्या सेवनामुळे विषबाधा, अवयवांचे नुकसान आणि मृत्यू यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात। अधिकाऱ्यांनी त्याची उपलब्धता रोखण्यासाठी कठोर नियमांची आवश्यकता ओळखली आहे। तथापि या प्रयत्नांना न जुमानता देशी दारूची मागणी जास्त आहे, ज्यामुळे बेकायदेशीर विक्री आणि उत्पादन सुरूच आहे। नवसागरची बेकायदेशीर विक्री नियंत्रित बाजारपेठांद्वारे केली जाते, जी बहुतेकदा ग्रामीण भागात आढळते, जिथे कायद्याची अंमलबजावणी ढिली असते। विक्रेते देखरेखीच्या अभावाचा फायदा घेत देशी दारू बनवण्यासाठी नवसागरला स्वस्त घटक म्हणून मार्केटिंग करतात। ऑनलाईन व्यवहारांची गुप्तता ही समस्या आणखी वाढवते, ज्यामुळे ग्राहकांना शोध न घेता प्रतिबंधित पदार्थ खरेदी करणे सोपे होते। अशा पद्धती केवळ विद्यमान नियमांची प्रभावीता कमी करत नाहीत, तर सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्याच्या संस्कृतीला देखील हातभार लावतात। देशी दारू उत्पादनात नवसागरचा वापर ग्राहकांना महत्त्वपूर्ण धोके निर्माण करतो। बेकायदेशीर दारू, ज्याला हूच असे संबोधले जाते, ती सामान्यतः सुरक्षितता किंवा गुणवत्ता नियंत्रणाची फारशी काळजी न घेता तात्पुरत्या डिस्टिलरीजमध्ये तयार केली जाते। नवसागरचा समावेश केल्याने अल्कोहोलची क्षमता वाढू शकते, परंतु त्यात विषारी घटक देखील येतात, ज्यांचे घातक परिणाम होऊ शकतात। अशा पेयांच्या सेवनाशी संबंधित मोठ्या प्रमाणात विषबाधा आणि मृत्यूच्या बातम्या या समस्येचे निराकरण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करतात।
नवसागर पासून बनवलेल्या देशी दारूच्या सेवनाशी संबंधित आरोग्य धोके गंभीर आहेत. अनेक व्यक्ती दृष्टीदोष, श्वसन समस्या आणि न्यूरोलॉजिकल नुकसान यांसारख्या गंभीर आरोग्य गुंतागुंतांना बळी पडतात. शिवाय त्याचे सामाजिक परिणाम दूरगामी आहेत. बेकायदेशीर दारू व्यापार अनेकदा गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला चालना देतो. कारण प्रतिस्पर्धी टोळ्या वितरण चॅनलवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पर्धा करतात. यामुळे केवळ सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येत नाही, तर प्रभावित भागातील आर्थिक विकासालाही बाधा येते. नवसागरच्या बेकायदेशीर विक्रीशी लढण्यासाठी कायदा अंमलबजावणी, नियामक संस्था आणि समुदाय सहभाग यांचा समावेश असलेला बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्यांसाठी कायदे आणि दंड मजबूत करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जनजागृती मोहिमा समुदायांना बेकायदेशीर दारू पिण्याचे आणि बंदी घातलेल्या पदार्थांच्या वापराचे धोके याबद्दल शिक्षित करू शकतात. सरकारी संस्था आणि स्थानिक संस्थांमधील सहकार्य सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास आणि बेकायदेशीर दारूची मागणी कमी करण्यास मदत करू शकते. खुल्या बाजारात बंदी घातलेल्या नवसागरची विक्री विशेषतः देशी दारू उत्पादनात वापरण्यासाठी एक गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट अधोरेखित करते. मागणी, बेकायदेशीर व्यापार आणि नियामक त्रुटींमधील परस्पर संवाद एक धोकादायक चक्र निर्माण करतो, ज्याला संबोधित करणे आवश्यक आहे. कठोर नियम लागू करून, जनजागृती वाढवून आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन नवसागरशी संबंधित धोके कमी करणे आणि व्यक्ती आणि समुदायांचे आरोग्य सुरक्षितता संरक्षित करणे शक्य आहे. जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमित शेख. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.